भगवान सांब सदाशिवांची असणारी ही गाथा या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर 8 दिवस आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। आज कथेचा द्वितीय दिवस। कालच्या प्रसंगामध्ये आपण शिवपुराणातील महात्म्य जे स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्ण द्वैपायन व्यास महर्षींनी जे वर्णन केलेलं आहे त्या महात्म्याचं निरूपण आपण कालच्या प्रथम दिवसामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। प्रथम खंड आणि प्रथम असणारी संहिता विद्येश्वर संहिता आणि प्रथम श्लोकामध्ये भगवान शिवांचं वर्णन करत आहे महर्षी व्यास महर्षी, जो आदि आहे, अनादि आहे आणि नित्य सर्व काळ व्याप्त आहे अशा भगवान सांब सदाशिवांचं वर्णन व्यास महर्षी करत आहे। आद्यंत मंगलः ते कशी आहे? मंगल भवन अमंगलहारी। दिसायला जरी अमंगल असले पण त्या भगवान शंकरांसारखं मंगलदायक असणारं दैवत जगाच्या पाठीवर कोणतंच नाही। आणि म्हणून आद्यंत मंगल जातः समान भाव। कसे आहे भगवान शंकर? त्रिविध तापाचं हरण करणारे त्या भगवान सांब सदाशिवांचं असणारं चरित्र संसारामध्ये तापल्याला जीवाला शांत करणार आहे। जन्माला येणं, लहानचं मोठं होणं आणि मरून जाणं या 3 परिस्थितीमध्ये जीव गुंतलेला आहे। आणि म्हणून या 3 परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची असणारी ही पवित्र गाथा श्रवण करावी लागेल। कोणत्या शिवांचं वर्णन करत आहे? पंचाननम प्रबल पंचविनोदशीलम। शीलवान आहे, पंचमुख आहे, अनायास त्यांनी या जगाचं पालन आणि संहार करण्याचं काम ज्यांनी केले आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे। संभावये मनसी शंकर अंबिकेशम। ज्याप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये सत्यम परम धीमहि प्रथम श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे। मी त्या सत्याला वंदन करत आहे। आणि भागवत महात्म्यामध्ये प्रथम श्लोकामध्ये वर्णन करत असताना म्हटलेलं आहे श्रीकृष्णाय वयम नुमः सचिदानंद रूपाय विश्व प्रत्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः। वंदन करत असताना लक्षपूर्वक ऐका, एकट्या देवाचं वंदन केलं नाही। एकट्या देवाचं वंदन होऊही शकत नाही। तेथेही श्रीमद भागवतामध्ये वंदन करत असताना श्रीकृष्णाय वयम नुमः श्री शब्द वापरून त्या ठिकाणी रास राशेश्वरी श्री राधाराणीचं वर्णन केलं। श्रीकृष्णाय वयम नमः। मी एकट्या श्रीकृष्णाला वंदन करत नाही, मा परंबा जगदंबा भक्तीचं असणारं स्वरूप त्या असणाऱ्या रास राशेश्वरीला म्हणजेच राधाराणीला आणि श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन करत आहे। तसंच या ठिकाणी पण आहे, मी एकट्या भोले बाबांना वंदन करत नाही। लक्षपूर्वक ऐका, पुढे वर्णन येणार आहे। एकट्या शिवाची उपासना केली जाऊ शकत नाही आणि एकट्या शिवाची केलेली उपासना फलद्रूपही होऊ शकत नाही। प्रकृती आणि पुरुषाचं मिलन आहे, त्याचंच नाव लिंग आहे। आणि म्हणून मी एकट्या शिवांना वंदन करत नाही तर शंकरम अंबिकेशम, मी त्या अंबिकेलाही वंदन करत आहे। मा परंबा जगदंबा अंबिका माता आपल्या जवळच आहे। आणि म्हणून एका बाजूला केळेश्वर भगवान तर एका बाजूला अंबिका माता, दोघांनाही वंदन करत आहे। जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आम्हाला वाचव। आणि म्हणून संभावये मनसी शंकर अंबिकेशम, त्या अंबिका मातेला वंदन करत आहे, त्या भगवान सांब सदाशिवांना वंदन करत आहे। अहो वंदनच करत नाही, अंबिकापती असणाऱ्या भगवान शंकरांचं मनानेच चिंतन करत आहे। म्हणून संभावये मनसी, मनसी शब्द वापरला आणि त्या मनोमनाने मी त्या भगवान शंकरांना वंदन करत आहे, त्या अंबिकेला वंदन करत आहे। आणि मग व्यास महर्षी म्हणतात ही परम पवित्र असणारी कथा
प्रयागे परमे पुण्य ब्रह्म लोकस्य वर्तमनी. प्रयाग क्षेत्रामध्ये ही पवित्र असणारी कथा देवर्षींनी सुतजी महाराजांच्या मुखातून श्रवण केली असेल. सनकादिकजी महाराजांनी नंदिकेश्वरांच्या मुखातून श्रवण केली असेल. पण अशी पवित्र असणारी कथा तत्र सत्रम समाकर्ण्य व्यास शिष्य महामुनिही. कशा आहे ते? रोमहर्षण सर्वज्ञ भगवान वैभोग भाग्य गौरवात. काय वर्णन केलं? रोमहर्षण सर्वज्ञ. सुतजी महाराजांचं नाव आहे रोमहर्षण. ज्यांना पाहिल्यानंतर रोमारोमामध्ये आनंद निर्माण होतो ते आहे सुत महोदय. कथा सांगणारे सामान्य नाही. ज्यांना पाहिल्यानंतर रोमारोमामध्ये आनंद निर्माण होतो ते कथा सांगणारे आहे. पुराण विद्यामखिलाम व्यासात प्रत्यर्थम मैवान. पुराणाचे ज्ञाते असे असणारे श्री सुतजी महाराज. त्या सुतजी महाराजांचं वंदन केलेलं आहे. आणि अशी पवित्र असणारी भगवान सांब सदाशिवांची गाथा जी पापाचारापासून प्रत्येक जीवाला दूर करते, जीवनाचं कल्याण करते, अशी पवित्र असणारे भगवान शंकरांचं असणारं चरित्र सुतजी महाराज श्रवणकादिक मुनींना सांगत आहे. आता शिवपुराणाचं महात्म्य आणि परिचय कालही आपण थोडक्यामध्ये त्याचं वर्णन केलं आणि आजही त्याचं वर्णन येत आहे. पुराणाचं असणारं महात्म्याचं वर्णन केलं. लक्षपूर्वक ऐका. 18 पुराण आहे. सुरुवातीला पुराण एकच होतं आणि एका पुराणाचे 18 पुराण बनवले. शिवपुराणामध्ये भगवान शंकरांची महती आहे. विष्णू पुराणामध्ये भगवान विष्णूची महती आहे. गणेश पुराणामध्ये भगवान गणेशाची महती आहे. प्रत्येक पुराणामध्ये या ठिकाणी प्रत्येकाची महती गायलेली आहे. पुराण जरी भिन्न असले परंतु लक्षपूर्वक ऐका, अधिष्ठान जी देवता आहे ना ती मात्र एकच आहे. गणपतीची जरी उपासना केली तरी ती भगवान विष्णूचीच आहे. भगवान शंकरांची जरी उपासना केली तरी ती भगवान विष्णूचीच आहे. आणि भगवान विष्णूची जरी उपासना केली ती भगवान शिवांचीच आहे. फक्त प्रकार बनवले गेले, पुराण एकच आहे. आणि म्हणून त्या असणाऱ्या पुराणाची महती सांगत असताना एतच्छेवी पुराणम यः प्रचक्षुणवन्नयी नित्यशः. जो कोणी या शिवपुराणाचं नित्य श्रवण करतो, जो कोणी या पुराणाचं नित्य श्रवण करतो, वाचन करतो, त्याला कोटी गुणा असणाऱ्या या ठिकाणी फल प्राप्त होतं. आणि मग त्याच्याही पुढे वर्णन करताना म्हणतात, ताम रुद्रसहिता यस्तु भैरवा प्रतिमांतिके त्रिपठित प्रत्यहम मौनी स काम खिलान लभेत. जो कोणी भैरवनाथाच्या समोर या शिवमहापुराणातील असणारी रुद्रसहिता नावाची संहिता आहे तिचा 3 वेळा पाठ करतो ना, त्याच्या जीवनामध्ये सर्व कामना त्याच्या पूर्ण होतात. एवढी ताकद या शिवमहापुराणामध्ये आहे. आणि म्हणून असं असणारं पवित्र असणारं स्थान, त्या पवित्र स्थानामध्ये शिवमहापुराणाची कथा आपण ऐकत आहोत. प्रोक्तम शिवपुराणानाम ही अशी पवित्र असणारी कथा आणि त्या कथेचं आपण श्रवण करत आहोत. जिसे श्रवण कर मिट जाती है हो, जिसे श्रवण कर मिट जाती है जीवन की है व्यथा. जय जय शिव कथा, हे शिव कथा, हे शिव कथा, हे शिव कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है हो, जिसे श्रवण कर मिट जाती है जीवन की है व्यथा. जय जय शिव कथा, जय जय शिव कथा.